श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर महाशिवरात्रीसाठी मी शाबू बनवलेला आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की जाऊन बघा. चला मग आता जाऊया. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. Going up, going out, going all the way. Going high, yeah, yeah. Repeat. Get 'em up on the edge of their seats. Set your aim a little higher. We're gonna go there. Going up, going out, going all the way. Going high, yeah, yeah, high, yeah, yeah. Going up, going out, going all the way. Going high, going all the way. Going up, going all the way. Going up, going all the way. Going high. Waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Going up, going out, going all the way. Going high, yeah, yeah, high, yeah, yeah. Going up, going out, going all the way. Going high, higher. Going all the way. Going up, going all the way. Going up. तर आता आमचा उपास होता, म्हटलं आता बाहेर जाऊन आलो आम्ही. ब्लाऊज टाकायला गेलो होतो. आणि कसं राहते गावातल्या लेडीजला, कुणाला नाही, कुणाच्या घरी आवडते नाही आवडते, त्याच्यामुळं नाही घेतली कुणाच्या घरचं काय. आणि म्हणलं चला आता आपलं आपलं जावं घरी. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर भरपूर असं भूक लागलेली होती. म्हणलं चला थोडे थोडे पापड तळून घेऊ उपासाचे. तर हे पापड मी वलांडीहून घेऊन आले होते. आणि हे पापड आहेत बघा, बगर, थोडासा शाबू आणि थोडंसं बटाटे आहेत उकडून मिक्स केलेले. तर ते पापड खूप छान लागले आम्हाला खाण्यासाठी आणि मस्त होते एकदम. उपासाचे पापड होते ते. आणि मग आता मला शाबू पण बनवायचा होता. म्हणलं चला आता शाबू पण बनवून घेऊ. तर मी 2-3 बटाटे होते बारके बारके छोटे. तर मग मी ते कट करून घेतले. आणि हा 9वा बटाटा आहे. आणि तेलामध्ये मऊ करून घेतले थोडासा. आणि त्याच्यावर हिरव्या मिरचीचा ठेसा आणि थोडंसं हे टाकले, उपासाचं मीठ टाकले, म्हणजे शिंदी लोण. आणि मस्तपैकी असं मी त्याच्यामध्ये बटाटा आपला मऊ करून घेतले. म्हणलं आता आपल्याला खिचडी बनवायची छान साबुदाण्याची. तर आमच्या चौघांचा पण उपास होता. विजयदादांनी पण उपास धरलेला होता. आणि आम्ही चौघं दोघं नवरा बायको आणि 2 लेकरांनी चौघांनी मिळून उपास धरलेला होता. आणि आता आम्ही 3 जण होतो फराळ करायला. त्याचे पप्पा काय नव्हते. मी, विजयदादा आणि दीदी होतो. तर मस्तपैकी असा शाबू करून घेत होते मी छान असा. तर आमचे चौघाचे बी उपास होते. आणि वलांडीहून मस्त आम्ही केळी, परत थोडेसे पापड आणि नवं करायला गेलो. आम्हाला ते कपडे वगैरे लागणार होते, ते पण आणलं होतं आम्ही. आणि हे आपल्या एकादशीचं साबुदाण्याची खिचडी आहे हे महाशिवरात्री दिवशीची. तर मी असा मस्तपैकी छान शाबू परतून घेतले. असा एकदम लुसलुशीत मऊ झाल्यासारखा तुम्ही तर बघितलंच आहे. तर असा शाबू बनवून घ्यायचा. जेवढं जास्त वेळ कढईमध्ये आपण शाबू परतन तेवढा
असा फुलून येतोय. तर इकडं बघा केळी आणि इकडं पापडी काकडी थोडी. तरी शाबूची खिचडी पण खूप छान झालेली होती. आणि फराळ तुमचं पण फराळ झाले का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आमचा व्हिडिओ गावाकडचा कसा वाटला तुम्हाला चला मग सांगा. बाय.